तर ह्या विषयावर आपण आता सुरुवात करूया. येस येस. डीएक्सएन. डीएक्सएन तर मला इथे सांगायला आवडेल की माझा विषय असा असेल की आपल्याला आरोग्य ही माणसाची मूलभूत गरज आहे. मी इथे कुठल्याही प्रकारचं असं विधान करणार नाही की जसं साडीचा सेल लागतो की 20%, 25%, 30% पावसात आता डिस्काउंट आहे, तसं डीएक्सएनच्या प्रॉडक्टवर एकदम डिस्काउंट आहे आणि तुम्हाला स्वस्त मिळतील. 2000 प्रॉडक्ट 1000 ला भेटेल आणि आपण त्या दृष्टिकोनातनं किंमत आणि डीएक्सएन प्रॉडक्ट हे आपण आता इथे बघणार नाही. पण जी डीएक्सएनची किंमत आहे ती कशी योग्य आहे हा आजचा विषय आहे. आणि तो आपल्याला समजावून सांगता यायला पाहिजे. आपल्याला स्वतःला ते समजलं पाहिजे आणि स्वतःला समजलं तर आपण निश्चितच आपण जी योग्य असते आपल्या फॅमिलीसाठी गोष्ट ती आपण निश्चितच खरेदी करत असतो. आणि तसंच इथे डीएक्सएन प्रोडक्ट्सची गरज काय आहे? तर एक विधान आहे डीएक्सएनच्या एका पुस्तकामध्ये की हेल्थ इज बेसिक ह्युमन नीड, म्हणजे आरोग्य ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि आपण मूलभूत गरजांसाठी खर्च करतच असतो प्रत्येक जण. भलेही आपली काही कॅपॅसिटी असो नसो, पण आपण मूलभूत गरजांसाठीच काम करत असतो, पैसे कमवत असतो आणि मूलभूत गरजा आपल्या कुटुंबाच्या भागवत असतो. मग अशा वेळेला मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते. आणि मला सांगायला आवडेल की इथे एक मॅगझिन आहे डीएक्सएन कंपनीचं आणि डीएक्सएन कंपनीच्या मॅगझिन मध्ये लेम सरांचा मेसेज असा आहे फर्स्ट पॅराग्राफ मध्ये, ही कंपनी एस्टॅब्लिश केली हेल्थ आणि वेल्थ प्रोव्हाइड करण्यासाठी आणि जे लेस प्रिव्हिलेज्ड आहेत म्हणजे ज्यांच्याकडे सुविधा नाही आहेत, गरिबी आहे ज्या देशांमध्ये आणि त्यांना त्यांचं हेल्थ आणि त्यांची फायनान्शियल कंडिशन म्हणजे आर्थिक सुबत्ता आणणं हेच या कंपनीचं ध्येय आहे. मग डीएक्सएन कंपनी खूप महाग प्रोडक्ट का आणेल? कारण त्यांचं ध्येयच असं आहे, ज्या ध्येयाने त्यांनी हे कंपनी सुरुवात केली, त्याचं ध्येयच असं आहे की ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता नाही किंवा ज्यांच्याकडे चांगलं पैशाचं पाठबळ नाहीये, अशा लोकांना कशा पद्धतीने आरोग्य आणि पैसे सुबत्ता देता येईल हे स्टेटमेंट आहे या कंपनीचं. सो आपली गरज काय की आपल्याला शारीरिक गरज तर आहेच की आपल्याला आरोग्य पाहिजे, त्यासोबत आर्थिक गरज सुद्धा आहे किंवा आर्थिकदृष्ट्या आपल्याला प्रोडक्ट्स परवडले पाहिजे. त्या अनुषंगानेच ही कंपनीची स्थापना केलेली आहे आणि त्याचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यामुळे कंपनी फास्ट ग्रो होते. लोकांना एकदा त्याचं महत्व पटलं, एकदा ते गोष्ट पूर्ण कळली की लोक परत परत आपले प्रोडक्ट खरेदी करतात आणि त्यामुळे ही कंपनी फार लवकर ग्रो होते एमएलएम इंडस्ट्रीमध्ये. सो आपल्याला गॅनोथेरपी थोडे समजायला पाहिजे. तर आपली आयुष्याची गरज, मूलभूत गरज जर आरोग्य आहे आणि जर लिम सर म्हणतायत, डॉक्टर लिम, की आपण ज्यांच्याकडे परिस्थिती नाही अशा लोकांना आरोग्य देण्याचं काम डीएक्सएन करतं, ते कशा पद्धतीने करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ती किंमत कशी परवडू शकते किंवा आपल्या किमतीतला किंवा आपल्या उत्पन्नातला काही भाग आपण डीएक्सएनला का दिला पाहिजे हे समजलं तर आपण निश्चितच खरेदी करू शकतो. तर बेसिकली आपण गॅनोथेरपी थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करूया की ज्या वेळेला आपली बॉडी बॅलन्स जातो, तर ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स, विषारी पदार्थ बनतात, त्यावेळेला आपल्या बॉडी आजारपण वाढत जातं आणि जो आपले डीएक्सएन गॅनोडर्मा बनवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी आहे आणि प्रत्येक प्रोडक्ट मध्ये गॅनोडर्मा आहे आणि गॅनोडर्मा असल्यामुळे प्रत्येक प्रोडक्टची किंमत एक ठरवलेली आहे आणि त्या किमतीच्या खाली, म्हणजे जसं आपण म्हणतो की 1000ची गोष्ट 500 मध्ये, तर ती 1000ची गोष्ट 500 मध्ये आपल्याला भेटू शकत नाही. पण 1000 रुपयाला ती गोष्ट कशी योग्य आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये गॅनोडर्मा ही अशी वनस्पती की जी आपल्या बॉडीमध्ये हार्मोनी क्रिएट करते.
हार्मनी म्हणजे काय, की थोडक्यात सांगायचं झालं, की आपण कानाने एखादे गाणं ऐकलं, संगीत ऐकलं, की आपल्याला शांत होतं आपलं डोकं आणि आपल्याला चांगलं वाटतं. तसं अ, आपल्या शरीरातलं एक संगीत असतं, शरीरामध्ये पण एक संगीत आहे, किंवा सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट होतो, तो आपल्याला कानाला सुखदायक वाटतो. तसं आपल्या शरीराची पण एक हार्मनी म्हणजे एक संगीत आहे आणि ते संगीत ज्ञानोधर्मामुळे बॅलन्स राहतं. प्रत्येक अवयव शांतपणे आपापलं काम करतो आणि आपली बॉडी ताजीतवानी होते, शरीर ताजंतवानं होतं. ही आपल्या बॉडीची हार्मनी आणि मूलभूत गरज आहे आणि ती गॅनोडर्मा पूर्ण करतं. त्यामुळे गॅनोडर्मा हा प्रत्येक कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये आहे. तसं आपण जे रोज खातोय गोष्टी, प्रोसेस्ड फूड, ज्या ताण आहे किंवा जे औषधं खातोय, त्याच्यामुळे पण आपली बॉडी सतत बदलते. सतत आपण डेअरी प्रॉडक्ट खातोय, की त्यामुळे आपल्याला सतत आपल्या बॉडीवर टॉक्सिनचा मारा होतोय. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने कॉस्मेटिक्स आहेत, डिओड्रंट्स आहेत, या सगळ्यांची आपल्याला सवय झाली आता. परफ्यूम्स आहेत. नंतर आपण यांत्रिक युगात जगतो, जिथे मशीन प्रोडक्शन खूप आहे. आपण इथे बघितलं की आपल्या भागामध्ये कुठेही तुम्ही गेलात तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, मेकॅनिकल इंडस्ट्रीज दिसतात. त्या हेवी मेटल्स मध्ये काम करतात. त्याच्यामधनं काही पार्टिकल्स, काही कण बाहेर पडतात. आता असं तुम्ही जर वॉटर फिल्टरेशनच्या जगात गेलात तर तुम्हाला असं दिसतं की आता एक्स्ट्रा सिलेंडर वॉटर फिल्टरच्या बाहेर लावला जातो. आणि जर तुम्ही त्याचं पिक्चर बघितलं 1 वर्षाने, तर वॉटर फिल्टर तुम्ही काढा आणि त्यातला फिल्टर बघा, तर तुम्हाला इतके मायन्यूट डस्ट पार्टिकल्स दिसतात त्या पाण्यामध्ये. तर विचारलं वॉटर एक्सपर्टला, की तुम्ही हा एक्स्ट्रा फिल्टर आत्ता का आणलाय? तर ते म्हणतात, की आता पाणी इतकं गढूळ आहे, इतकं पाण्यामध्ये दूषण आहे, की एक्स्ट्रा सिलेंडर बाहेर आपण लावतो. तर तो जर तुम्ही उघडून बघितला वर्षाने, तुम्हाला असं दिसेल, की त्याच्यामध्ये इतकी घाण पाण्यात जमा होते. तर ती आपल्या पोटात जाते. जर आपण तेवढे प्युरिफायर्स नाही लावले, आपण नॉर्मल टॅप वॉटर पितो, तेवढं आपल्या पोटाला साफ करावं लागतंय. त्याच्यामध्ये हेवी मेटल्सचे पार्टिकल्स पण जमा होतात, कारण का मेटल इंडस्ट्रीज आजूबाजूला आहे. मग हा अटॅक आपल्या दिवसाला होतोय आणि तो अटॅक वाचवणं शक्य नाही आपल्याला. म्हणजे आपल्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण खातोय, पितोय आणि अशा पद्धतीने आपल्या शरीरातले टॉक्सिन्स वाढत जातात. टॉक्सिन्स ओव्हरलोड होतो. आपल्याला असं वाटतं की आपण कुठे हेवी मेटल्स खातोय, पण आपण यांत्रिक युगात जगतो. तर आपल्या आजूबाजूला मेटॅलिक इंडस्ट्रीज खूप आहेत आणि त्याचे छोटे-छोटे कण, नॅनो कण किंवा अतिशय सूक्ष्म कण हे आपल्या पाण्यात, हवेत मिसळत आहेत. त्याचबरोबर खूप सारे केमिकल्स, जे रासायनिक कण आहेत ते मिसळत आहेत, ते पाण्यात मिसळत आहेत. त्याच्याबरोबर अन्नात मिसळत आहेत. आणि त्यामुळे आपल्या बॉडीचं कंडिशन दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. आणि ती खराब कंडिशन सुधारायला आपल्याला काहीतरी स्वस्त अशी गोष्ट आपल्या हातात पाहिजे. अ, तर एक सोपी गोष्ट आहे, की आपल्याला नेहमी हा प्रश्न मार्केटमध्ये पडतो, की DXNचे प्रॉडक्ट कशासाठी विकत घ्यावे? जर मला स्वस्त प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ॲज कंपेअर टू DXN प्रॉडक्ट, तर DXNचे प्रॉडक्ट का विकत घ्यावेत? तर त्याच्यासाठी हे 2-3 गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये जिथपर्यंत एखादी गोष्ट आत टाकणं खूप सोपं आहे. पण शरीरातनं एखादी गोष्ट बाहेर काढणं खूप कठीण आहे. अ, समजा एखादा कण आपल्या शरीरात अडकला किंवा एखादा फॉरेन पार्टिकल, एखादा तुकडा लोखंडाचा आपल्या शरीराला लागला, की आपण लगेच इंजेक्शन घेतो किंवा एखादा काटा जर घुसला तर आपण लगेच काढून टाकतो. तसं शरीरात आतल्या गोष्टीमध्ये एखादं गोष्ट जर गेली तर ती बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. जसं आपल्या शरीरातनं रोज जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर पडतात. जसं घाम आहे, किंवा आपल्याला शेंबूड येतो किंवा आपल्याला लघवी होते किंवा आपण मोशनला जात असतो. त्यावेळेला जे आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे विषारी तत्व आहेत. एक पाण्यात मिसळणारे आणि एक पाण्यात न मिसळणारे. की जे घन पदार्थ आहेत. मग असे दोन्ही पदार्थ रोजच्या रोज आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात आणि ती खूप एक चांगली प्रक्रिया आहे. आणि जेव्हा आपण बाहेरचे प्रॉडक्ट घेतो, किंवा आपण साधा एखादा ₹10 साबण घेतला आणि त्वचेला घासला, तर आपल्या त्वचेवर जी घाण साठलेली आहे, जी टॉक्सिन्स आपल्या बॉडीत, ते पूर्णतः क्लीन होत नाही. नित
नितीन म्यूट झालाय आणि आवाज मोठ्याने बोल. म्यूट झालाय तुझं, म्यूट. हा मोठ्याने बोल. आता म्यूट झालं होतं. म्यूट बघ, म्यूट झाले आता. अनम्यूट करा नितीन सर. अनम्यूट अनम्यूट करा. नाही नाही, मग आवाज काय येत नाही. दुसरं तुम्ही हे केलं बघा व्हिडिओ वाला, तुमचा आवाज येत नाही आता. ते दुसरं म्यूट काढा. दुसरं हा आता बोला, आता बोला. आणि मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. ओके सर. ओके ओके, मोठ्याने बोला फक्त. हॅलो सर, येतोय का आवाज? हा येतोय, बोला आता, मोठ्याने बोला. ओके. हा, तर आपल्या शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर पडण्यासाठी मेन काम आहे की जे दिवसाला आपले हे सगळे टॉक्सिन्स बाहेर पडले पाहिजेत. तर टॉक्सिन्स मध्ये जसं मी आता म्हटलं, वॉटर सॉल्युबल आणि फॅट सॉल्युबल, घन पदार्थ आणि द्रव पदार्थ हे बाहेर काढण्याचं काम हे आपलं रोजच्या रोज होणं गरजेचं आहे. आणि हे जर रोजच्या रोज नाही झालं आणि हे त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये 3 लेवल ऑफ डिफेन्स असतात. एक फर्स्ट लेवल ऑफ डिफेन्स असते की म्हणजे संरक्षण भिंत. जसं म्हटलं तसं दिवसाला आपले टॉक्सिन्स बाहेर पडणं ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे आणि याच्यामध्ये आपले डीएक्सिनचे प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि त्याच्यानंतर जर ही जर योजना परफेक्ट झाली नाही तर सेकंड लेवल ऑफ डिफेन्स असा असतो की शरीर ते साठवत जातं आणि ते टॉक्सिन्स बाहेर नाही पडले तर, आणि शरीर साठवत जातं. आणि थर्ड लेवल ऑफ डिफेन्स असं असतं की शरीर साठवल्यानंतर त्याचं जर साठवणूक पण संपली तर त्याचं ट्युमर मध्ये रूपांतर होतं. हे पण शरीराचं स्वतःचीच एक संरक्षण प्रक्रिया आहे. तर टॉक्सिन्स इतर कुठे बॉडीमध्ये पसरू नये म्हणून त्याच्यापासून ट्युमर तयार केले जातात. तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला जर हे टॉक्सिन्स फर्स्ट लेवल ऑफ डिफेन्स मध्ये येतात की फर्स्ट लेवल ऑफ डिफेन्स मध्ये घाम, युरिन आणि शेंबूड किंवा जे आपलं स्टूल आहेत, ह्या पद्धतीने जर हे मोशन मधनं जर सगळे टॉक्सिन्स बाहेर पडले तर जी मूलभूत गरज आहे आपल्या शरीराची आरोग्य ही त्याच लेवलला पूर्ण होते. आणि आपले डीएक्सिनचे प्रोडक्ट हे ह्या गोष्टीसाठी अतिशय उत्तम आहेत. डीएक्सिनचे कॉफी म्हणा किंवा कुठलेही जे द्रव पदार्थ आहेत, जसं चहा आहे, कॉफी आहे, कोको जी आहे, नोनी आहे, हे सगळे डायुरेटिक आहेत. त्यामुळे ते जास्तीत जास्त नॅचरल युरिन वाढवतात, नॅचरल टॉक्सिन्स बाहेर काढले जातात. आरजीजीएल हे आपलं नॅचरल डिटॉक्सिफायर आहे. आपली कॉफी, आपला चहा हे नॅचरल डिटॉक्सिफायर आहेत. ते जास्तीत जास्त फर्स्ट लेवल ऑफ डिफेन्स जो आपल्या शरीराचा आहे आरोग्य, ह्याच्यामध्ये अतिशय उपयोगी आहेत. हे बाहेरचे जे प्रॉडक्ट आहेत ते तितके प्रभावी नाही आहेत. कुठलाही आपण स्वस्त एखादा प्रॉडक्ट घेतो, स्वस्त चहा, स्वस्त कॉफी, ज्याच्यामध्ये हाय कॅफेन आहे, तर हे तितक्या प्रमाणात आपल्या बॉडीनं टॉक्सिन्स काढत नाही. त्याच्या विरुद्ध आपल्या प्रॉडक्टची किंमत थोडी जास्त आपण पे केली तर आपल्या शरीराला मिळणारे फायदे खूप जास्त आहेत त्याच्या तुलनेने. तर आपण फर्स्ट लेवललाच आपण टॉक्सिन्स पासून वाचू शकतो. बट सेकंड लेवल जर आपण फर्स्ट लेवलला जर प्रोडक्ट आपण घेतले नाहीत, डीएक्सनचे प्रोडक्ट, आपण आपला रेग्युलर जो चहाचा ब्रँड आहे, कॉफीचा ब्रँड आहे किंवा आपला साबणाचा जो ब्रँड आहे किंवा आपले जे खाण्याचे जे आपण रोजचं खातो हे जर चालू ठेवलं आणि त्याचं प्रमाण जर चुकत गेलं तर आपल्याला सेकंड लेवल ऑफ डिफेन्स मध्ये हे आजार होऊ शकतात. जसं की फॅटी लिव्हर हे अतिशय आजकालचा रोजचा कार्यक्रम झालेला आहे की लोकांचं जेव्हा जाडी वाढत चालली आहे किंवा ओबेसिटी वाढत चालली आहे तेव्हा फॅटी लिव्हरचं निदान टेस्ट पहिली करायला सांगतात. त्याचप्रमाणे शरीरात युरिक ऍसिडचं सांडणं, त्याचप्रमाणे ब्लॅडर स्टोन किंवा गॉल स्टोन किंवा किडनीतला स्टोन वाढत जाणं किंवा आपल्या पोटाचं आकारमान वाढत जाणं, कारण ते शेवटी साठणार कुठे, पोटातच. तर जसं जसं आपलं पोटाचं आकारमान वाढतं ते स्टोरेज रूम सारखं वापरलं जातं. त्याच्याप्रमाणेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे जिथे जागा भेटेल तिथे स्टोन साठवलं जातं. तर फर्स्ट लेवल ऑफ डिफेन्स मध्ये जर आपण
DXNचे प्रोडक्ट खर्च म्हणजे थोडा खर्च करून विकत घेतले, तर सेकंड लेव्हलची ही जी स्टेज आहे तिथे आपण येणारच नाही. ह्या स्टेजला गेल्यावर आपल्याला कित्येक हजारो रुपये खर्च करावेच लागतात त्याच्यातनं सुटायला आणि हे आजार प्रत्येक फॅमिलीमध्ये आहेत. मग त्यामुळे फर्स्ट लेव्हल ऑफ डिफेन्स जे आहे, फर्स्ट संरक्षण तिथेच आपण खर्च केलेला काय त्याला काहीच वावगं नाहीये. आपण तिथेच जर थोडे पैसे आपल्या फॅमिलीचं बजेट वाढवून जर DXNचे प्रॉडक्ट घेतले, तर ह्या लेव्हलला आपण येणारच नाही, की जिथे स्टोन किंवा फॅटी लिव्हर होतंय किंवा पोटाचं आकारमान वाढवतंय, तुमचं स्टमकचं आकारमान वाढवतंय, आतड्याची कार्यक्षमता कमी होते. अशा वेळेला इथे आपल्याला ट्रीटमेंटसाठी खर्च जास्त महाग आहे. कुठल्याही डॉक्टरकडे गेलं तरी खर्च महाग आहे आणि मग आपण ठरवू शकतो, की DXNचे प्रॉडक्ट स्वस्त आहेत की महाग आहेत. कारण इथे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर सांगेल ते पैसे खर्च करावेच लागतात. त्याशिवाय त्याच्यातनं सुटका नाहीये. फॅटी लिव्हर एकदा झालं किंवा युरिक ॲसिड साठायला लागलं किंवा स्टोन आले, तर ते ह्या त्या पद्धतीने मग तुम्ही ते लेझरने कमी करा किंवा एखादं हाय स्टेरॉइड घेऊन त्याच्यातलं दुःख कमी करा, म्हणजे होणारा त्रास. सगळं महागच आहे. आणि थर्ड फेज अशी आहे, की थर्ड फेजमध्ये जर हे टॉक्सिन्स निघालेच नाहीत, ते इतके घट्ट होत गेले शरीरामध्ये, की ते टॉक्सिन्स हळू त्याची गाठ बनत जाते आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. मग तो फुफ्फुसातला असू दे, त्वचेतला असू दे किंवा स्टमक मधला असू दे की युटेरस मधला असू दे. तर अशा पद्धतीचं हे तिसरी लेव्हल आपण गाठतो. तर ह्या तिसरी आता मी बरेच व्हिडिओज बघितलेत, की इंडियामध्ये होतंय काय, की आपली एखादी चुकीची सवय आपल्याला ह्या तिसऱ्या लेव्हलपर्यंत घेऊन जाते. ते आजारपण इतकं बळावतं, की मग तिथून आपल्याला रिव्हर्स येणं खूप कठीण आहे किंवा फॅमिलीचा पैसा संपतो. मग तिसऱ्या लेव्हलला जाण्याच्या आधी किंवा दुसऱ्या लेव्हलला पोहोचायला जेव्हा बॉडी सिम्प्टम देते, की असं होतंय, त्यावेळेला आपण फर्स्ट लेव्हलचे जे डिफेन्स आहे किंवा आपल्या शरीरामध्ये जितकं आपण युरिन वाटे, स्टूल वाटे, घामा वाटे, कफ वाटे जेवढं टॉक्सिन्स शरीरातनं बाहेर काढू आणि त्याच्यामध्ये DXचे प्रॉडक्ट हेल्प करतील. आपल्याला थर्ड लेव्हलला यायची गरजच पडत नाही. तर हा एक सायंटिस्ट आहे आणि त्याने 1923 साली निदान काढले. जरी कॅन्सरवर आज औषध नसलं, तरी त्याचं कारण हे 1923 सालीच आपण शोधलेलं आहे. आणि त्याला 1931 साली नोबेल प्राइज मिळालं. तर त्याने काय सांगितलं छोटं, की अल्कलाईन शरीरामध्ये कधीच आजार वाढू शकत नाही. आणि तिसरं त्याने एक छोटंसं उदाहरण दिलं, की जर आपल्या शरीरातल्या पेशींना 35% ऑक्सिजन फक्त 48 तास म्हणजे 2 दिवस जरी कमी पडला, तरी पण ती पेशी कॅन्सरस पेशीमध्ये कन्व्हर्ट होते. म्हणजे 2 दिवस जरी आपल्याला आपण चुकीचं अन्न खाल्लं किंवा आपल्या पेशींना ऑक्सिजन नाहीये एखाद्या पेशीला, जरी तिला 35% ऑक्सिजन कमी पडला, तरी ती कॅन्सर पेशीमध्ये हे होऊ शकतं. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण कितीतरी वेळा अशा गोष्टींना सामोरं जातोय. त्यामुळे कॅन्सरला थांबवणं शक्य नाहीये किंवा तो आणि ॲसिडिक टिश्यू 1 मग 2 मग ती पटकन म्युटेट होतात आणि ते वाढत जातात. मग अशा वेळेला हा आजाराचा खर्च सर्वात जास्त आहे. आता किटो म्हणून साइट आहे त्याच्यावर तुम्ही बघा, की कित्येक तरी आई-वडील आपल्या अपील करत असतात आपल्या मुलांसाठी, कॅन्सर झालाय, तुम्ही 35 लाख 40 लाख खर्च आहे आणि आम्ही करू शकत नाही. कारण सामान्य माणसांकडे एवढे पैसे एका वेळेला नसतात. कुठलीही इन्शुरन्स कंपनी, कुठलीही लोन देणारी कंपनी इतके पैसे काही तारण ठेवल्याशिवाय देत नाही. तुमचं घर तारण ठेवा, तुमची जमीन तारण ठेवा, तेव्हा आम्ही एवढं लोन देऊ शकतो एखाद्या ट्रीटमेंटसाठी. कोणी डायरेक्ट देत नाही. कारण कुठल्याही ट्रीटमेंटची गॅरंटी नाहीये. मग अशा वेळेला गॅरंटी कोण देऊ शकतं? तर हे जे DXNचे प्रॉडक्ट आहेत, ते आपली बॉडी व्यवस्थित ठेवायची एक गॅरंटी देऊ शकतात. कारण ऑक्सिजन भरपूर आहे. तर 35% ऑक्सिजन जर 48 अवर्ससाठी कमी झाला, तर ती कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होत असेल, तर आपल्याला जो गॅनोडर्मा आहे, RGGLची एक कॅप्सूल जरी आपण कन्झ्युम केली, तरी आपल्याला तो ऑक्सिजन लेव्हल वाढणार आहे आपल्या पेशींमधला आणि आपण हे आजारपण 35 लाख 40 लाख जे कधीतरी घालावे लागणार त्याच्यापेक्षा जर ₹35 म्हणजे 1 एक GLची कॅप्सूलची किंमत मिळून जर आपण ती दिवसाला टाकली, तर माझ्या मते ती महाग नाहीये. आणि ऑक्सिजन हा एक खूप महत्वाचा घटक आहे, की जो पाण्यातनं आपल्याला मिळतो, अन्नातनं मिळतो, तो हवेतनं मिळतो, तो आता कमी मिळतोय. तर त्यामुळे आपल्याला हे जे ह्या गॅनोथेरपी समजायला लागते किंवा समजून द्यायला लागते. कारण त्याचं कारणच हे आहे, की एन्झाइम्स, ग्रीन, मशरूम आणि अ, जे फंक्शनल फूड्स आहेत, जसं नोनी आहे किंवा मोरिंडा सिट्रोफोली आहे, ह्यांची कार्यक्षमता वाढवणारे अन्न आहे. तर ते आपल्याला का घ्यायला पाहिजे? तर ते ते समजलं तर आपण निश्चितच गॅनोडर्मा किंवा आपले प्रॉडक्ट मार्केटमध्ये अगदी सहजरित्या विकू शकतो.
आणि आपण लॅक ऑफ एन्झाईम्स फूड आता खातोच आहे. म्हणजे कुठलंही अन्न ते घरातलं असू दे बाहेरचं असू दे, जास्त शिजवून खाणं हे एन्झाईमलेस खाणं आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं, की एकदा लिम सरांनी डायमंड मीटमध्ये समजावून सांगितलं होतं, की कुठलं अन्न हे ॲसिडिक आहे आणि कुठलं अन्न हे अल्कलाईन आहे. जसं कुठलीही भाजी आपण सालासकट शिजवली, तर ती अल्कलाईन आहे. जसं बटाटा आपण सालासकट जर खात असू, तर तो अल्कलाईन आहे. पण त्याचं आपण बटाट्याची साल काढून नुसता उकडलेला बटाटा खातोय, तर ते ॲसिडिक फूड आहे. आणि त्याच्या वर जाऊन तो तळून बटाटे वडे करून खाल्ले, तर तो आणखीनच हार्मफुल आहे. मग आपण सालासकट किती भाज्या खातोय किंवा किती फळं खातोय? हा एक सोपं उदाहरण आहे. आपण अल्कलाईन म्हणजे चांगलं जेवण जेवण्याचं. तेच आपण साल काढून एखादा पदार्थ खाल्ला, तो जास्तीत जास्त ॲसिडिक होत जातो. तर त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणामध्ये सगळं ॲसिडिकच भरलेलं आहे. हे सोपं गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण ते पूर्णतः आपल्याला वाचवू शकत नाही. मग अशा वेळेला काय होतं, की हे एन्झाईम्स नसलं की होतं काय? त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे, की एखादं काम करायला जेवढी ताकद लागते, त्याच्या दुप्पट ताकद शरीराला खर्च करावी लागते. म्हणजे तुम्ही जिथे 8 तास काम करणार, तिथे 4 तास काम करूनच थकता. जे तुम्ही तुमचे बॉडी जर दिवसातले 8 तास झोपेसाठी ठेवले, तर 16 तास अविरत काम करण्यासाठी देवाने बनवलेली आहे. पण काही लोकांचं 2 तासातच शरीर थकतं आणि आपल्याला हवं ते आपण साध्य करू शकत नाही. मग अशा वेळेला आपण समजा महिन्याला ₹1,00,000 कमवू शकतो डी-एक्सएनच्या थ्रू. तर आपण 50,000 पण नाही कमवू शकत. आपली एनर्जी लेव्हल तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि मग आपण विचार करतो, की 50,000त मला काही डी-एक्सएनचे 10,000चे प्रॉडक्ट परवडणार नाही आणि मग माझ्याने काही डी होणार नाही. पण तेच जर आपण डी प्रॉडक्ट घेतले, जर आपल्या ग्लुकोजची एनर्जी, सुक्रोजची एनर्जी, फ्रुक्टोजची एनर्जी पाहिजे, एन्झाईमची एनर्जी आपल्या शरीरात फुल ठेवली, तर आपल्याला एफर्ट्स कमी मारायला लागतील आणि एफर्ट्स कमी टाकायला लागतील, मग आपली बॉडी फुल चार्ज असेल. जेव्हा आपली बॉडी फुल चार्ज असेल, म्हणून डी-एक्सएनमध्ये असं सांगितलं आहे, की तुम्ही सर्वात पहिले डी-एक्सएनचे प्रॉडक्ट भरपूर प्रमाणात खायला सुरुवात करा. जर डी-एक्सएन बिझनेसमध्ये उतरायचं असेल किंवा डी-एक्सएन आपल्या पूर्ण फॅमिलीला जर आरोग्य पूर्ण करायचं असेल, तर डी-एक्सएनचे प्रॉडक्ट सुरुवातीला डी-एक्सएन लीडरने आपल्या फॅमिलीला देणं गरजेचं आहे. कारण ती एन्झाईम लेव्हल पुष्कळ वाढते. टॉक्सिन्स पण बाहेर पडतात आणि एन्झाईम भरपूर आहेत आपल्या प्रॉडक्टमध्ये. ती लेव्हल वाढली, की आपल्याला कुठलंही काम साध्य होतं. आपले वर्किंग अवर्स वाढू शकतात. जिथे 10 तास काम करतो, तिथे 12 तास आपण काम करू शकतो. तेवढी एनर्जी लावू शकतो. हे त्याचं तिथे हेच लिहिलेलं आहे, की आपल्याला पूर्ण आपल्या बॉडीची व्हायटॅलिटी आणि एनर्जी रिस्टोअर होते आणि ती रिस्टोअर करण्यासाठी आपल्याला हे एन्झाईम्स फार आवश्यक आहे. तसं ग्रीन फूड आहे. एन्झाईम्स बरोबर आपल्याकडे स्पिरुलिना खूप प्रमाणात सांगितलं जातं. कारण ग्रीन फूडमधनंच आपल्याला जास्तीत जास्त विटॅमिन्स, मिनरल्स मिळतात आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. अँटीऑक्सिडंट्सचं काम अतिशय उपयुक्त आहे बॉडीसाठी आणि हे सगळं आपल्याला ग्रीन फूडमधनंच मिळतं. पण आता होतंय काय, की ग्रीन फूड म्हणजे बरोबर आहे, की आता आपण असा विचार केला, की स्पिरुलिना समजा महाग आहे 1200ची किंवा कोणाला देणार. त्याच्याऐवजी आम्ही समजा मेथी सर्वात फास्ट सीझनमध्ये ₹5 गड्डी मिळते. तर किती होतात 30 दिवस जरी मेथी आपण आणली तरी ₹150 माझ्या मेथी घरात येते. मग ₹1200 स्पिरुलिना का घ्यायचा? असा प्रश्न पडतो किंवा असे प्रश्न विचारणारे असतील जर आपल्याला फायबर जेव्हा आपण स्पिरुलिना सांगायला जातो कोणाला हे प्रश्न वरचे वर येतात, की जर एखादा पालेभाजी जर आम्हाला ₹10 तर ₹300 पालेभाजीचा खर्च आहे 30 दिवसाचा. तर ₹1200 स्पिरुलिना का घ्यायची? ग्रीन फूडसाठी आणि ते आम्हाला त्यातनं मिळतंय. तर आत्ताचं हे असं आहे की जो 1950 साली जो पालक भेटायचा तर त्याच्याच तेवढा पालकची जी क्वांटिटी होती, त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट होते, तेवढा जर आत्ता आपल्याला खायचं असेल, तर 1997 चा हा डेटा आहे, की आपल्याला 40 तेवढे बाउल खायला पाहिजेत. तर तेवढे आपल्याला पोषक तत्व मिळणार आहेत. जेवढे 1950 साली जे पोषक तत्व मिळायचे एका पालकाच्या जुडीतनं, ती आत्ताच्या काळात जर पाहिजे तर 40 पाहिजेत. मग एक पालकाची जोडी समजा ₹10 ला तर किती झालं ते 400 रुपयाचा पालक जेव्हा आपण दिवसाला खाणार, तेव्हा एका जोडीचे ते न्यूट्रिएंट्स मिळणार. जे 1950 साली मिळायचे, जे आपले आजोबा किंवा आपले पूर्वज खात होते. मग आता मला सांगा 400 इंटू 30 म्हणजे किती झालं? ₹12,000 झाले. मग कुठे 1200 आणि कुठे ₹12,000 म्हणजे 10 पट किंमत वाढली. हे सरळ-सरळ आहे आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे हा डेटा.
तर आणि हे फक्त एक आयरनसाठी आहे. ह्याच्यातनं पालकातनं आपल्याला फक्त आयरन मिळतं. बाकीचे खनिजे नाहीच मिळत आहेत. मग बाकीच्या खनिजांसाठी आपण किती अजून खर्च करणार? मग ते सगळी खनिजं जर आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड स्पिरुलिनामध्ये भेटली, तर स्पिरुलिना किती स्वस्त आहे. आणि हे कशामुळे झालंय? सॉइल डिप्लेशनमुळे झालंय, की मातीतला कस फार कमी झालेला आहे. आता हा एक डेटा आहे. 1910 पासून 2006 पर्यंत शॉकिंग मिनरल डिप्लेशन इन सॉइल म्हणजे हे मातीतलाच कस कमी झालाय आणि मातीतला कस कमी झाल्यामुळे अन्नातला कस कमी झालेला आहे. आणि ना आपण मातीतला कस सुधारू शकतो, ना अन्नातला कस सुधारू शकतो. पण आपल्या शरीराला तर न्यूट्रिशन पाहिजे. मग अशा वेळेला आपल्याला DXNचे जे फुल न्यूट्रिशन वाले प्रॉडक्ट आहेत, ते मी म्हणेन अतिशय स्वस्त आहेत आणि रेडीमेड आपल्याला घरात डायरेक्ट मिळतायत. ना आपल्याला काही करावं लागतंय, ना तिकडे जावं लागतंय, ना त्या पर्टिक्युलर जिथे आपल्याला बनतंय तिथून डायरेक्ट थेट ते न्यूट्रिएंट प्रिझर्व्ह करून आपल्या पोटात जातायत, की जे आत्ताच्या काळात शक्य नाही. तर इथे हे डायग्राम दिलेला आहे, की जिथे पूर्वी मातीमध्ये दिसायला ना तसंच दिसतंय. बीट म्हणा, गाजर म्हणा, बटाटा म्हणा, माती खालचे जे पदार्थ होते, ते जास्तीत जास्त आपण खायचो आधीचे म्हणजे मातीच्या खाली उगवणारे. आणि त्याच्या आधी 1900 मध्ये ह्या मातीमध्ये एवढे सगळे मिनरल्स होते, पण आत्ताच्या मातीमध्ये फारच कमी मिनरल्स उरलेत. त्यामुळे ते समजून घेणं गरजेचं आहे. जरी आपण गावाकडे राहतोय, जरी शहरात राहतोय, तरी आपली इम्युनिटी डाऊन आहे. कारण त्याचाच आता शो होतोय ना, की गावाकडे पण कोरोना खूप जास्त पसरतोय. तर गावाकडे एवढी इम्युनिटी स्ट्राँग आहे, तर कोरोना का पसरतोय? कारण गावातली माती आणि शहरातली माती किंवा ह्या पृथ्वीवरची माती सगळीकडे जर न्यूट्रिशनच कमी झालं मातीतलं, तर इम्युनिटी मिळणार कुठनं? कारण आपलं पोट तर तेवढंच आहे. ते 3 एका वेळेला 1 नाही तर 2 गाजरच खाऊ शकतं. ते काय 10-12 गाजरं किंवा 10-12 बीट नाही खाऊ शकत. सो मातीतलं डिप्लेशन झाल्यामुळे आपल्याला अर्थातच पोटातच फूड जे जातंय ते कमी प्रमाणात जातंय. आणि त्यामुळे होतंय काय, की आपल्याला लॅक ऑफ ग्रीन्स म्हणजे आपल्याकडे हरित क्रांती येऊन सुद्धा भारतामध्ये आपल्याकडे आपल्या शरीरात हरित क्रांती आलेली नाहीये. आपल्याला शरीराला पाहिजे तेवढा हिरवा भाग, पालेभाज्या मिळत नाही किंवा त्या प्रमाणात त्याचे न्यूट्रिशन मिळत नाही आणि होतंय काय, की आपल्या शरीरामध्ये ॲसिडिक फूडमुळे वाढतच चाललेली आहे दिवसेंदिवस. आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये 11 प्रकारच्या सिस्टम एका वेळेला कार्यरत असतात आणि त्या 11 प्रकारच्या जसं एक्स्क्रिटरी सिस्टम आहे, पचन संस्था आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, त्वचेच्या सिस्टम आहे, त्वचेमधनं ऑक्सिजनची देवाण-घेवाण आहे. जसं एंडोक्राईन सिस्टममध्ये आता आपल्याला सर्वात जास्त येणारा प्रॉब्लेम म्हणजे फुफ्फुसातल्या त्वचेतनं ऑक्सिजनची जी देवाण-घेवाण होते तिथेच अटॅक होतो कोरोनाचा आणि तो जिथे ऑक्सिजनची देवाण-घेवाण आपल्या फुफ्फुसातनं, त्वचेतनं होत असते, मायन्यूट जे बबल्स आहेत त्यातनं, तिथेच अटॅक झाल्यामुळे ती सिस्टम फेल होते. मग अशा वेळेला आता हा व्हायरस आलाय, उद्या जो रेस्पिरेटरी सिस्टमवर रेग्युलेट करतो, उद्या कुठलातरी त्वचेचा व्हायरस येईल, उद्या कार्डिओव्हास्क्युलर व्हायरस येऊ शकतो. त्या सिस्टम 11 सिस्टम आहेत आणि 11 एकाही सिस्टमवर अटॅक करणारा कुठलाही व्हायरस जरी आला, तरी आपली बॉडी थ्रेटमध्ये म्हणजे धोक्यात आहे. मग अशा वेळेला गॅनोथेरपी काय करते, की आपल्या बॉडीला ह्या 11 सिस्टम ज्या एका वेळेला चालू असतात, त्या सगळ्यांना एकसारखं चालवण्याचं कार्य करणारी जी कार्यप्रणाली आहे, त्याला स्ट्रॉंग करायचं काम होलिस्टिकली गॅनोडर्मा करतं. आणि त्यामुळे गॅनोडर्मा हा प्रत्येक आपल्या प्रॉडक्टमध्ये मग तो साबणामध्ये आहे, टूथपेस्टमध्ये आहे, RGGLमध्ये आहे, कॉफीमध्ये आहे, चहामध्ये आहे. याचं कारणच असं की कुठल्या ना कुठल्या मार्गातनं जो आपल्याला परवडेल त्याच्यातनं गॅनोडर्मा आपल्या पोटात जावा. जेवढा गॅनोडर्मा आपल्या पोटात जाणार आहे, तेवढ्या ह्या 11 सिस्टमना एक बळ मिळणार आहे. सो हे आपण बऱ्याचदा बघितलं असेल, की गॅनोडर्मा हा होलिस्टिकली काम करतो आपल्या अ, पूर्ण बॉडीमध्ये आणि ते पूर्ण अन्न आहे आणि आपल्या शरीराला दीर्घायुष्य देण्याचं काम आणि क्वालिटी ऑफ लाईफ वाढवतं. आणि अशा वेळेला आपल्याला असं कळतं, की गॅनोडर्मा अ, हे खूप आपल्या शरीराला बेटर हेल्थ देतं, नॅचरल बॉडी हीलिंग प्रक्रिया. तर त्याचं एक उदाहरण मला द्यायला आवडेल, की आपल्या बॉडीमध्ये गॅनोडर्मा काय-काय काम करतं? म्हणजे एक साधारण आपल्याला ह्या रोजच्या स्लाइड्स बघून किंवा जे देवकर सर आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतात. एक तर आपल्या बॉडीचा पीएच बॅलन्स होतो. बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. बॉडीचं मॉड्युलेटर आहे आणि बॉडी ऑक्सिजन लेव्हल वाढते किंवा स्ट्रेस
वाढतो. जो स्ट्रेसमुळे जे ताण येतो तो कमी होतो. त्याच्यानंतर याचं मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. ह्या गोष्टी तर आपण बघतोच, पण ते उदाहरण दिलं की आपल्यालाही ते समजतं, इतरांनी आपण समजावू शकतो. आपल्या बॉडीचं रेझिस्टन्स वाढतं. त्याच्यानंतर ही काय आहे की पूर्ण गॅनोथेरपीची प्रक्रिया काय आहे की आपल्या बॉडीचं स्कॅनिंग करून प्रत्येक जिथे-जिथे प्रॉब्लेम आहेत, जसं हा एक चार्ट दिलेला आहे की पहिल्या महिन्यामध्ये स्कॅनिंगच चालू आहे आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन चालू आहे. त्याच्या पुढच्या 12 महिन्यामध्ये बॉडीचा रेझिस्टन्स म्हणजे आजारांना जे रेझिस्टन्स करायची प्रक्रिया आहे ती स्ट्रॉंग बनत जाते आणि 1-2 वर्षामध्ये पूर्णतः बॉडी रिज्युनेट होते म्हणजे पूर्णतः फ्रेश होते तुमची बॉडी. तर ह्या प्रक्रियेमध्ये जर आपण 1 महिन्यात जर गॅनोडर्माचे प्रॉडक्ट घेतले आणि आपण सांगितलं की DXNच्या प्रॉडक्टमध्ये काहीच दम नाही आणि ते जर तर आपण स्कॅनिंग फेजलाच आपण बाहेर गेलेलो आहे. आपल्या बॉडीचं स्कॅनिंग चालू आहे आणि गॅनोडर्माला पुढचं काम करूच दिलं नाही आपण शरीरामध्ये आणि त्याच वेळेला आपण DXNचा कस्टमर किंवा DXNचा जो आपण कोणी DXN घेत असेल प्रॉडक्ट आणि त्याने 1 महिना घेऊन जर DXN स्टॉप केलं, तर त्यांना पुढचं बेनिफिट मिळणारच नाही. तर कित्येक लीडर्सच्या कडून मी ऐकलेलं आहे, की त्यांनी 6 महिने कुठली शंका न घेता जेव्हा गॅनोडर्मा कन्झ्युम केला, तेव्हा त्यांना हवा तो रिझल्ट्स किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळालेलं आहे. सो ही गोष्ट फार आवश्यक आहे, की मार्केटमध्ये सांगणं, की आपल्याला 6 महिने किमान DXNचे प्रॉडक्ट किंवा गॅनोडर्मा बेस्ड प्रॉडक्ट गॅनोडर्मा आपल्या शरीरात काम करताना त्याचंही एक स्पीड आहे, त्याचंही एक रिएक्शन आहे, की त्याला आपण वेळ देणं गरजेचं आहे. आणि DXN ची गॅनोथेरपी जेव्हा आपण विचारात घेतो, त्यावेळेला आपण आपल्या शरीरासाठी एक डॉक्टर अपॉइंट करतो, एक हेल्थ मॅनेजर, की तो आपल्या शरीराची प्रत्येक प्रक्रिया चांगलं करण्याकडे लक्ष देतो. इतकं गॅनोडर्माचा उपयोग आहे. जर आपण गॅनोडर्मा कंटिन्यू ठेवला, तर आपण गॅनोडर्मा नंतर कधीच सोडू शकत नाही. DXN कधीच सोडू शकत नाही. कारण जेव्हा माणूस श्रीमंत होतो, एखादा ॲक्टर, तो आपल्या कामासाठी मॅनेजर अपॉइंट करतो, प्रत्येक कामासाठी. आणि तो मॅनेजर त्याचं सगळं त्याचं बघत असतो रुटीन, त्याची अपॉइंटमेंट बुक करणं, त्याचा खर्च, त्याचं पर्सनल टाईम सगळं मॅनेजर आजकाल प्रत्येक पण आपली बॉडी पण खूप श्रीमंत आहे आणि ज्यावेळेला आपण आपल्या शरीराला एखादा हेल्थ मॅनेजर देतो, की जो आपलं सगळं बघतो. ह्या अवयवाला हे पाहिजे, त्या अवयवाला ते पाहिजे. हा अवयव आता थकला आहे, ह्या अवयवाला आता रिक्रिएट करायचं आहे. तर गॅनोथेरपी इज अ हेल्थ मॅनेजर थोडक्यात सांगायला गेलं तर. तो आपला मॅनेजर आहे आपल्या शरीराचा. आणि त्याने एकदा आपलं काम घेतलं, की तो व्यवस्थित पूर्ण करतो. आपल्याला काळजीच नाही आणि आपण आपल्याला जे काय काम करायचंय, तिथे आपण लक्ष देऊ शकतो. सो हा हेल्थ मॅनेजर असल्यामुळे जर आपण गॅनोडर्माचे प्रॉडक्ट विकत घेतले, तर ते मला नाही वाटत महाग आहेत. कारण आपल्याला पूर्ण हीच गरज आहे आत्ताच्या काळाची. प्रत्येकाला डॉक्टरकडे जाऊन वर्षाला टेस्ट केले, की समाधान मिळतं असं नाही. पण मला काहीतरी चांगलं खायला मिळालं आणि त्यातनं माझी हेल्थ मॅनेज झाली, चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह राहिली आणि मला एक चांगला हेल्थ मॅनेजर मिळाला, तर कोणाला नकोय? सो गॅनोडर्मा इज अवर हेल्थ मॅनेजर आणि कारण आपल्या बॉडीची असं नाही होत, की ओव्हर द टाईम आपली हीलिंग जी आहे, म्हणजे जी प्रक्रिया ज्याने आपल्याला आरोग्य भेटतं, ते पटकन ग्रो नाही होत. तर रिॲलिटीमध्ये ते जरा वर-खाली शरीराची स्थिती असते. कारण हे मानवी शरीर आहे. नॅचरल जी रिएक्शन आहे, ती कधीच सरळ रेषेत नसते. नेहमी आपलं शरीर हे नॉर्मल रिकव्हरी जो कर्व्ह आहे, तो नेहमी नॉन लिनियर आहे. म्हणजे वर-खाली प्रत्येकाचं शरीर रोज होतंय. मग असं हे कित्येक शरीराचा अभ्यास केल्यानंतर हा ग्राफ काढलाय. त्यामुळे प्रत्येक शरीर जर वर-खाली होतंय, तर त्याला वर-खाली होत असताना आपल्या हेल्थ गॅनोडर्माची फार आवश्यकता आहे. तर आपण जास्तीत जास्त रेग्युलर राहू शकतो आणि आपल्या शरीरामध्ये जो काही डॅमेज होतो, जसं म्हटलं तसं आपलं शरीर जे वर-खाली होत असतं, पेशी रोजच्या रोज मरत असतात, नवीन पेशी निर्माण होत असतात. ही प्रक्रिया व्यवस्थित चालू राहील हेल्थ मॅनेजर आपण जर गॅनोडर्मा घेतला तर आणि आपल्या टिश्यूमधला इम्बॅलन्स कमी होत जाऊन आपलं शरीर मृत्यूकडे जाणार नाही. आपलं शरीर अँटी एजिंग हा इफेक्ट आपल्याला मिळतो. म्हणजे आपण समजतो अँटी एजिंग म्हणजे काय? की ही जी आपल्या बॉडीची प्रक्रिया आहे वर-खाली ती रेग्युलरली चालत राहणं, व्यवस्थित चालू राहणं. तर गॅनोडर्मा आपण हा बघितलाय की हिमनगाचं टोक दिसतं आपल्याला आजारपणामध्ये. तर गॅनोडर्मा पाण्याच्या खालचा जो मोठा भाग आहे, तिथे काम करतं. म्हणजे एखादा आजारपण जेव्हा येतं तेव्हा शरीरामध्ये मोठं एक भगदाड पोकारलेलं असतं आणि वरती थोडासा प्रमाणात आपल्याला दिसत असतं. तर ते जे शरीरामध्ये मोठा होल पडलेला आहे, ते आधी ठीक करण्याचं काम केलं पाहिजे. तेव्हा वरचं आजारपण कमी होणार आहे. तर ते खालचा जो मोठा भाग आहे, तो कमी करायचं काम गॅनोडर्माचं आणि ते लाँग टर्म आहे.
म्हणजे त्याला वेळ लागतो. जे लाँग टर्म गॅनोथेरपी आपल्याला घ्यायला पाहिजे. लाँग टर्म आपल्याला गॅनोडर्मामध्ये चहा असेल. जर आपण चहा घेतोय तर असं मी कित्येक जणांकडून ऐकलं, की आम्ही सकाळी 2दा दुधाचा चहा पितो आणि एकदा डी-एक्सेनचा चहा पितो. तर ते काहीच उपयोग होणार नाही. हा जो हिमनग किंवा हे जे भोग पडलेलं आहे, ते तसंच राहील. जेव्हा आपल्याला डी-एक्सेनचे प्रॉडक्ट किंवा डी-एक्सेनचा चहा आपण कन्झ्युम करू, तेव्हा पूर्ण दिवसभरात ते सांगतात, की 1 लिटर दिवसभरात जर गॅनोडर्माचा चहा आपण प्यायला, तर नक्कीच आपल्याला लाँग टर्म हेल्थ सोल्युशन मिळू शकतं. त्यामुळे कोणालाही सांगताना आपल्याला त्या पद्धतीने समजावून सांगणं गरजेचं आहे. तरच त्यांना ते रिझल्ट येतील. तरच कस्टमर डी-एक्सेनवर विश्वास ठेवून ते प्रॉडक्ट लाँग टर्म घेतील. सो आपल्याला वेलनेसकडे जायचंय. आपल्याला आपलं आरोग्य सुधारायचं कारण ती आपली मूलभूत गरज आहे. जेवढं आपला आरोग्याचा स्पॅन राहणार आहे, तेवढं आपल्या आयुष्याचा स्पॅन राहणार आहे. जर आपल्याला आयुष्य वाढवायचं असेल, तर आपल्याला हेल्दीनेस पण वाढवायला लागेल. आरोग्य पूर्ण आयुष्य वाढवायला कारण आरोग्य जर बिघडत गेलं, तर जास्त लांब आयुष्य जात नाही. त्यामुळे आपल्याला आयुष्याची वर्ष वाढवायची असतील, किमान आत्ता जर आपल्या उत्पन्नातला काही भाग 10% 20% भाग आपण डी-एक्सेनचे प्रॉडक्ट खरेदी करायला दिला आणि आपलं जर आरोग्य पूर्ण आयुष्य वाढवलं, तर पुढचे 30-40 वर्ष आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. ते पैसे आपले फिक्स डिपॉझिट केल्याप्रमाणे आहेत. सो आणि हीच आत्ताची गरज आहे माझ्या मते आणि बेसिकली प्रोटीन्स, विटामिन्स, कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला सगळ्यांना आता माहिती झालंय. आपण सगळं हे लेक्चर ऐकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती झालं, की हा गरज आहे शरीराची आणि ते आपल्या शरीरामध्ये क्रुशियल रोल प्ले करतात. एन्झाईम्स आता आपण बघितलं, की आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहेत. आपण खूप फटाफट जे काही काम करू शकतो, ते एन्झाईम्समुळे करू शकतो. शरीरामध्ये ते खूप आवश्यक आहे आणि आपल्याकडे भरपूर प्रमाणात एन्झाईम्स आहेत. जसं आपलं मोरिन्जी आहे किंवा नोनी आहे. इव्हन आपलं कोकोजी आहे, ज्याच्यामध्ये चॉकलेट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णतः एन्झाईम्सने भरपूर प्रमाणात हेल्प करतात. आपला गॅनोडर्मा आहे. तर आता थोडक्यात मला गॅनोडर्माची माहिती इथे सांगायची आहे आणि त्याच्यामध्ये एक विशेष सांगायचं आहे, की आपण प्रिव्हियस स्लाईड बघितली की त्याच्यामध्ये आपण न्यूट्रिशनबद्दल बोललो. तर न्यूट्रिशन आणि न्यूट्रिटिव्ह आता आपला गॅनोडर्मा हा न्यूट्रिटिव्ह आहे. तर त्याच्यामध्ये खूप फरक आहे. न्यूट्रिशन म्हणजे काय? की आपण एखादी चांगला गोष्ट खातो विकत घेऊन. एखादी फळं खातो किंवा एखादा तर त्यामध्ये न्यूट्रिशनचा भाग एवढाच आहे, की आपल्या शरीरामध्ये पोषक तत्व निर्माण करणं. पण आपला गॅनोडर्मा हा न्यूट्रिटिव्ह आहे. ते लिहिलेलं पण आहे आपल्या डी-एक्सेनच्या मॅन्युअलमध्येच, की गॅनोडर्मा न्यूट्रिटिव्ह आहे. तर न्यूट्रिटिव्ह हे समजल्याशिवाय आपण गॅनोडर्मावर पैसे खर्च करू शकत नाही. कारण गॅनोडर्माचं काम वेगळं आहे, की जेवढं ते चांगलं खाद्यान्न देतंय, चांगलं अन्न देतंय, तेवढंच ते विषारी पदार्थ बाहेर काढतंय. तसं मी म्हटलं तसं, की आपल्या शरीराचं संगीत आहे. तर संगीत केव्हा व्यवस्थित वाजतं, जेव्हा प्रत्येक वाद्य व्यवस्थित वाजतं, त्यावेळेला ते गाणं आपल्याला ऐकायला चांगलं वाटतं. एखादा जर तबला सुरात वाजत नसेल किंवा एखादं गाणं तर आपण ते गाणं बंद करतो. तसंच शरीराचं पण आहे, की जेवढं आपण अन्न खातोय, जेवढे पदार्थ खातोय, आपण त्याच्यावर पैसे खर्च करतोय, पण ते जर बॉडीतनं योग्य प्रकारे बाहेर नाही निघाले, तर आपल्या बॉडीचं संतुलन बिघडतं. तर गॅनोडर्मा एकमेव अशी वनस्पती ती न्यूट्रिटिव्ह आहे. अशा भरपूर वनस्पती आहेत, पण गॅनोडर्मा ही फुल्ली न्यूट्रिटिव्ह आहे. ते नुसतं न्यूट्रिशन नाहीये. न्यूट्रिशनचा भाग आहेच त्याच्यामध्ये, पण त्याच्यासोबत अ, जे वाईट पदार्थ बाहेर काढणं तेही आहे. त्याच्यामुळे ते 1 इन 2 आहे. म्हणजे एका ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला मिळतात. त्यामुळे गॅनोडर्मा आपण चहाच्या स्वरूपात, कॉफीच्या स्वरूपात, आर-जी-जी-एलच्या स्वरूपात कुठल्याही स्वरूपात जर गॅनोडर्मा घेतला आणि तो कुटुंबातल्या प्रत्येकाला पाहिजे. कारण प्रत्येकाची आता गरज आहे. कारण मी म्हटलं तसं मेटल पार्टिकल आपल्या बॉडीत जात आहेत. सॉइल पार्टिकल जात आहेत. मग ते बाहेर कसे पडणार? न्यूट्रिशन तर आपण दिलं, स्पिरुलिना दिलं समजा. पण आपण गॅनोडर्मा घेतलाच नाही. तर न्यूट्रिटिव्ह भाग कोण काम करणार? मग ते घाण काढणार कोण बाहेर? मग ते शरीरामध्ये तरी पण टॉक्सिन्स वाढणार शरीरात. उद्या काही होऊ शकतं. त्यामुळे न्यूट्रिटिव्ह गॅनोडर्मा असल्यामुळे आपल्याला त्याच्यावर थोड्या प्रमाणात का होईना खर्च जर केला प्रत्येक लीडरने किंवा प्रत्येक फॅमिलीने थोड्या प्रमाणात जर खर्च केला, की आपल्याला नवीन कस्टमर जोडला, त्यांना हे समजावून सांगितलं, की न्यूट्रिटिव्ह गोष्टींची गरज आता काय आहे? तर आपल्याला गॅनोडर्माचं मार्केट वाढवू शकतो. तर न्यूट्रिटिव्ह म्हणजे काय? की आपल्याला एक सोपं साधं उदाहरण आहे. ट्रॅफिक पोलीस काय करतो? ट्रॅफिक पोलीस जर नसेल, आपल्या इथून समजा शनिवार वाड्यात जायचंय पुण्याला. तर इतकं ट्रॅफिक असतं, जर आपण कार घेऊन निघालो, तर तिथे ट्रॅफिक पोलीस नसेल, तर आपल्याला रोड क्रॉस करणं शक्य आहे का? कदाचित नाही.
सगळीकडे कारण आपल्याला हे दिसतं जेव्हा पहिला पाऊस पडतो ते पुण्यातले रोड तुडुंब पावसाने ट्रॅफिकने भरून जातात. 3-3, 4-4 तास लागतात लोकांना घरी पोहोचायला. ट्रॅफिक कोलमडलेलं असतं. शरीराचं पण सेम आहे. गॅनोडर्मा हा न्यूट्रिटिव्ह आहे म्हणजे ट्रॅफिक पोलीस सारखा आहे. तो चांगल्या गोष्टीने शरीरात थांबवतो आणि वाईट गोष्टीने शरीरातनं बाहेर काढतो आणि त्याच्यामुळे शरीराचं संगीत मेंटेन होतं. जर आपल्याला आपला ट्रॅफिक पोलीस हवालदार स्ट्रॉंग ठेवायचा असेल शरीराचा किंवा मी म्हटलं तसं हेल्थ मॅनेजर स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर गॅनोडर्मा ही एकमेव वनस्पती आहे जी आपल्याला मदत करते आणि त्यामुळे गॅनोडर्माचे प्रॉडक्ट हे स्वस्त आहेत. आपण प्रिव्हिलेज कंट्री आहोत. आपल्या लेस प्रिव्हिलेज कंट्री कारण आपल्याकडे उत्पन्नाचा स्रोत जास्त नाही. आपण अजूनही आपली प्रगती करतोय आणि अशा कंट्रीमध्ये इंडियामध्ये जर 400 कोटीची कंपनी लिम्सर ओपन करण्याचं कारणच असे की इथे जास्तीत जास्त स्वस्त प्रकारे आपल्याला DXNचे प्रॉडक्ट पोहोचवायचे आहेत आणि त्यांना ते कंपनीच्या थ्रू द्यायचे आहेत की हेल्थ त्यामुळेच मिळणार आहे आणि हेल्थ मिळाली की वेल्थ आपोआप येते. सो त्याच्यासोबतच गॅनोडर्मा एक मोठं कारण आहे की ऑटो इम्युन डिझिजेस मध्ये खूप उपयोगी पडतं. आता आपण इम्युनिटीवर तर खूप चर्चा केली. आपल्या सगळ्यांना कळून चुकलं की इम्युनिटी म्हणजे काय? पण तीच इम्युनिटी कधी-कधी आपलं शरीर स्वतःचं शरीर खायला लागते. त्याला कळत नाही की आपल्या शरीरात चांगलं काय आणि वाईट काय? चांगल्या गोष्टींना जर खायला लागली तर आपली ताकद परत कमी पडते. तर ऑटो आणि हे आपल्याला असं वाटतं असं होऊ शकतं का? तर असं होतं. ऑटो इम्यून डिसीज तर 100 प्रकारचे आजार हे ऑटो इम्यून डिसऑर्डर्समुळे आहेत. त्यातलं जसं सोरायसिस आहे किंवा कित्येक तरी असे ब्रेनचे आजार आहेत किंवा थायरॉइड आहे किंवा तुमचं संधिवात आहे. हे ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हणजे काय? की आपल्या शरीरातली इम्युनिटी आपण स्ट्रॉंग म्हणजे आपल्याला असं वाटतंय की मी जे खातोय त्याने इम्युनिटी वाढली आहे. पण ते तुमच्या शरीरातल्या वाईट पेशींना संपवायच्या ऐवजी चांगल्याच पेशी संपवायला लागतं. आणि जसं स्किनमध्ये सोरायसिस होतं म्हणजे काय? स्किनसाठी जे अ, चांगल्या पेशी बनवलेल्या आहेत, त्या आपोआप शरीरच खराब करायला लागतं. मग हे ऑटो इम्यून डिसऑर्डरच भरपूर झालेले आहेत आणि त्याचं मार्केट इतकं आहे, की जसं प्रिव्हियस स्लाईड आहे, की 2025 मध्ये हे इतक्या कोटी रुपयांचं मार्केट वाढत जाणार आहे, हे ऑटो इम्यून डिसीजेस. कारण आपले खाण्याच्या सवयी, जी इम्युनिटीने वाईट सेल्सना मारलं पाहिजे, ती चांगल्या पेशींना मारते. मग हे जे मार्केट आहे, हे इतकं वाढते, की जे गॅनोडर्मा थांबवू शकतं. सो ऑटो इम्यून डिसीजेस जर कमी करायचे असतील, तर गॅनोडर्माला पर्याय नाही. सो वी कॅन टेल पीपल आणि आपण सांगू शकतो मार्केटमध्ये, की हे ऑटो इम्यून डिसऑर्डर्स म्हणजे नेमकं काय आहे आणि हे थेरapeutic गॅनोडर्मानेच कमी होऊ शकतं. त्यामुळे गॅनोडर्माचं मार्केट अतिशय जास्त आहे. जसं हे आजारपण वाढतायत, तसं येणाऱ्या काळामध्ये गॅनोडर्माची गरजही वाढत जाणार आहे. सो आपल्याला एक लक्षात आलं असेल, की ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हणजे काय? की त्याच्यामध्ये इम्युनिटीवर तर आपल्याला कळतं, पण आपलीच इम्युनिटी जर उलट्या दिशेने काम करायला लागली, तर आपल्याला तरीही धोका प्राप्त होतो. आपल्या शरीराचा बॅलन्स जाऊ शकतो आणि तसंच होतंय. आणि त्यामुळे नुसतं रोजचं जे खाणं आहे त्याच्यावर अवलंबून राहता आपल्याला गॅनोडर्मा आपल्या आहारात ठेवलं तर नक्कीच उपयोग होणार आहे. आणि त्यामुळेच गॅनोडर्मा का असं काय काम करतं? तर गॅनोडर्मामध्ये त्याचं गॅनोडरिक ॲसिड आहे, पॉलिसॅकराइड्स आहेत, ट्रायटरपिनॉइड्स आहेत, की जे पूर्णतः शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात. जेवढे फ्री रॅडिकल्स कमी होतील, तेवढं तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे. तेवढं तुमचं कोलेस्टेरॉल लेव्हल व्यवस्थित बॅलन्समध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर इम्युनोमॉड्युलेटर सगळीकडे आपण बघितलं असेल इम्युनोमॉड्युलेटर. इम्युनोमॉड्युलेटर म्हणजे काय? की जसं इम्युनिटी म्हटलं आणि ऑटो इम्यून डिसऑर्डर ह्याच्यामध्ये काय असतं, की इम्युनिटी आपली चांगल्या पेशींना ठेवून वाईट पेशींना मारलं पाहिजे. आणि ते जर त्याच्या विरुद्ध झालं तर आपल्याला जसं संधिवात आहे किंवा सोरायसिस आहे असे आजार होत आहेत. तर मॉड्युलेटर म्हणजे काय, की जे ऑटो इम्यूनचं जे डिसऑर्डर झालं ते विरुद्ध दिशेने परत पाठवायचं. परत इम्युनिटी आपली चांगल्या पेशींना साठवण्यासाठी काम करायचं. हे मुख्य काम गॅनोडर्माचं आहे. आणि मॉड्युलेटर म्हणजे आपली इम्युनिटी चांगल्या कारणासाठी शरीरात वापरलं जाणं. आणि त्याचं कारणच असं आहे, की आपल्या शरीरामध्ये जेव्हा इम्युनोमॉड्युलेटेड डिसीज होतात, त्यावेळी आपल्याला काय दिसतं? सूज दिसते. संधिवातामध्ये सूज दिसते किंवा स्किन सोरायसिसमध्ये पण लाल-लाल झालेली दिसते. तर हे एक सिम्प्टम आहे. ते शरीराचं आणि ते योग्य आहे असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये पण, की ते सिम्प्टम शरीरातनं घाण बाहेर काढतं किंवा असं सांगतं, की आपल्याला गॅनोडर्माची टूथपेस्ट ही बऱ्याच प्रकारच्या जे तोंड येणं म्हणतात. ते तोंड येणं पण एक ऑटो इम्यून डिसऑर्डर आहे, की जेव्हा पोटात तुमच्या
एखादे जखम होते तर ती जखम आपल्या तोंडात दिसून येते, तोंड येणं म्हणतात. तर त्याचं ती रिएक्शन आपल्याला शरीर दाखवत असतं आणि आपण तिथे फक्त ते क्रीम लावतो आणि आपल्याला असं वाटतं की माझं तोंड आलेलं आहे. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम आपल्या पोटात असतो, की जो अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट आहे, जो ऑटो इम्युन डिसऑर्डरने झालेला आहे. तर त्यावेळेला जेव्हा गॅनोडर्मा आपण देतो, एखाद्याला सांगतो की तुम्ही टूथपेस्ट घ्या, तर ती टूथपेस्ट नुसती तोंडात न राहता त्याच्यात ती कन्झ्युम होते, लाळेद्वारे पोटात जाते आणि ती ऑटो इम्युन डिसऑर्डर, इम्युनो सारखं काम करून मग तोंड येणं कमी होतं. पण त्या प्रमाणात त्यांनी रेग्युलरली ते 6 महिने तरी अप्लाय केलं पाहिजे. 1 महिना घेतलं आणि नंतर सांगितलं की नाही, DXN प्रॉडक्ट काही काम नाही करत आहे, खूप महाग आहे. तर ते चुकीचं आहे. कारण इम्युनो मॉड्युलेटेड सिस्टम तुमची कोलॅप्स झालेली आहे आणि त्यावेळेला गॅनोडर्मा त्याचा वेळ त्याला दिला पाहिजे. किंवा कंप्लीट फूडमध्ये आपण असं समजतो की 80% आपल्याला हिरव्या पालेभाज्या खायला पाहिजेत, 20% पिष्टमय पदार्थ, तर तेही शक्य होत नाहीये. अशा वेळेला आपल्याला 100% जर आपल्याला बॉडी अल्कलाईन करायची असेल, तर स्पिरुलिना अतिशय जसं म्हटलं तसं की ₹400 चा पालक दिवसा खाण्यापेक्षा ₹1200 ची स्पिरुलिना महिन्याला एका माणसाला परवडते. आणि ही खरंच परवडते आणि इतक्या सोप्या पद्धतीने आपण ती कन्झ्युम करू शकतो. अ, त्याच पद्धतीने कॉफी आणि चॉकलेट हे खूप प्रमाणात लोकं घाबरतात, की लहान मुलांना आपण हे पदार्थ देतो. तर कारण होतंय काय, की बाहेरचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये साखर भरपूर प्रमाणात ॲड केलेली आहे, प्रॉफिट वाढवण्यासाठी आणि आपल्या प्रॉडक्टमध्ये साखर भरपूर प्रमाणात कमी आहे आणि आपण जी फ्रुक्टोज साखर आहे, की जी पचायला अतिशय हलकी साखर आहे, ज्याचं कधीही म्हणजे साखरेत रूपांतर न होता त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन बॉडी व्यवस्थित डायजेस्ट करेल. त्यामुळे हे डायबिटीजला सेफ प्रॉडक्ट आहेत. हे कॉफी जे आहे ते डायुरेटिक आहे. ते आपली नॅचरल पद्धतीने युरिन वाढवतं. आता बाहेरच्या कॉफी आहेत त्याही डायुरेटिक आहेत. पण आपल्या कॉफीमध्ये कॅफेन खूप कमी प्रमाणात आहे आणि त्याच्यासोबत गॅनोडर्मा आहे, की जे दोन्ही पद्धतीने डायुरेटिक काम करतं आणि बॉडीला कुठलाही धोका पोहोचवत नाही. त्याच्यामुळे लाँग टर्ममध्ये आपण 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष DXNची कॉफी पिऊ शकतो. एक प्रॉडक्टला जरी आपण पसंती दिली, ग्रीन सिग्नल दिला, की मला कॉफी परवडते, तर आपण कॉफी 40 वर्ष घेतली तरी 40 वर्ष DXN कॉफी आपल्याला गॅरंटीड डिटॉक्सिफिकेशन देऊ शकतं किंवा चॉकलेट आपण आपल्या मुलांना कोकोजी दिला, आपल्याला कोकोजी फ्लेवर आवडत असेल, तर आपण कोकोजी घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅफेन आहे. ओके, त्याच्यामध्ये फ्लॅव्होनॉइड्स आहेत. तर असे प्रॉडक्ट्स आपले कुठलेही एक प्रॉडक्ट आपल्याला आपण पूर्ण मार्केट कॅप्चर करू शकतो, की आपलं एक प्रॉडक्ट हे हेल्थसाठी अतिशय बेनिफिशियल आहे. ओके. जसं आपल्याला आपल्या शरीराला काही रोजच्या गरजा भागवण्यासाठी अन्न लागतं, काही आपल्या शरीराच्या वाढीसाठी अन्न लागतं आणि काही शरीराचं चमक येण्यासाठी किंवा शरीर निरोगी दिसण्यासाठी ग्लो फूड्स म्हणजे त्याने पूर्ण शरीर जेव्हा निरोगी असतं तेव्हा आपले केस म्हणा, त्वचा म्हणा पूर्णतः फ्रेश दिसते. मग हे जे काही सगळे पदार्थ आहेत, हे आपल्याला सर्वतः रोज परवडू शकतात का? आपण एवढी कॅटेगरी आहेत ना, एवढ्या पदार्थाची कॅटेगरी आपल्याला खायला पाहिजे. त्याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स आहेत, पिष्टमय पदार्थ आहेत, नॉन-व्हेज आहे. तर ह्या सगळ्या जर गोष्टी परवडत नसतील, तर आपण DXNचे प्रॉडक्ट घेतले तर ह्या आपल्या गरजा भागतात. जसं स्पिरुलिना आहे, गॅनोडर्मा आहे, कोकोजी आहे. या प्रॉडक्टमध्ये या सगळ्या गोष्टीतले कंपाउंड आहेत. त्यामुळे आपण आपल्या लहान मुलांना सुद्धा हे प्रॉडक्ट निश्चिंतपणे देऊ शकतो. जसं आता म्हणतात, की थर्ड वेव्हमध्ये मुलांना जास्त धोका आहे. तर आपण आपली इम्युनिटी जर स्ट्राँग ठेवली, तर आपल्याला त्याचा धोका आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. जसं स्पिरुलिना सिरल हे अतिशय उत्तम अन्न आहे आणि अगदी लहान मुलांना जेव्हा त्यांचं दूध थांबतं, तिथपासून आपण देऊ शकतो. ते मोठ्या एजपर्यंत लोकं घेऊ शकतात. अ, तर ज्यांना जपानमध्ये ज्यांना ब्रेस्ट मिल्क देता येत नाही मुलांना, त्यांना स्पिरुलिना सिरल दिले जातात. स्पिरुलिना सिरल हे तिथपासून न्यूट्रिशन लेव्हल वाढवतं. मग हे आपण आपल्या स्पिरुलिना सिरल आपल्याकडे खूप प्रमाणात अवेलेबल आहे आणि आपण ते इकॉनॉमिकल आहे ते फूड. कुठलाही नाश्ता बनवायला गेला तरी आपल्याला जो 10, 15, ₹20 पर माणशी खर्च येतो, तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्पिरुलिना सिरलचा एक सॅशे पडतो आणि तो अतिशय न्यूट्रिशियस आहे. सो आपल्या लहान मुलांना आपण ती सवय लावू शकतो. त्याचप्रमाणे जे इतर एक्सटर्नल जे DXNचे प्रॉडक्ट आहेत, छब्बी बेबी ऑइल आहे किंवा टॅल्कम पावडर आहे. हेही तितक्याच पद्धतीने मुलांच्यासाठी योग्य आहेत. आता एक आर्टिकल आलं होतं, की आपण लहान मुलांना आईचं दूध यावं म्हणून जास्तीत जास्त डिंकाचे लाडू देतो, पण डिंक सुद्धा टॉक्सिकने भरलेला आहे.
डिंक झाडातनं भरपूर यावा म्हणून इंजेक्शन दिले जातात डिंकाच्या झाडांना आणि ते टॉक्सिन्स ब्रेस्ट मिल्क मधनं लहान मुलांना जात आहेत. तर डीएक्सन कंपनी अशी काळजी घेते की कुठल्याही प्रमाणात टॉक्सिन्स जाऊ नये बाळाच्या पोटामध्ये किंवा आईच्या पोटात. त्यामुळे आपण गर्भवती महिला सुद्धा आपले प्रॉडक्ट घेऊ शकतात कारण ते टॉक्सिन्स फ्री आहेत. त्यामुळे आपण असं डिंकाच्या लाडूसाठी जर 400 रुपयाचे एखाद्याला डिंकाचे लाडूचं पाकिट घेऊन जातोय, तर त्याच्यापेक्षा आपण 415 रुपयाचा आपला स्पिरुलिना नेला तर तो अतिशय योग्य गिफ्ट आहे. सो आपण डीएक्सनचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते कुठल्याही टॉक्सिन्सने भरलेले नाही. त्यामुळे आपण कुणीही आपल्या फॅमिलीमध्ये जेव्हा एखाद्या नवीन बाळाचा जन्म त्यामुळे आपण त्यांना हे प्रॉडक्ट्स देऊ शकतो. या प्रॉडक्टचं खूप मार्केटिंग करू शकतो. हे खूप मोठं मार्केट आहे आणि हे 0 टॉक्सिन्स वाले प्रॉडक्ट आहे की जे बाळांना अतिशय उपयुक्त आहे. तसं आपला चहा आहे की मी असं म्हणेन की आपला चहा हा सर्वात एक इंडियन इकॉनॉमीमध्ये चालणारं प्रॉडक्ट आहे आणि त्याने आपण खूप मोठं मार्केट कॅप्चर करू शकतो. जेवढेही आता या स्लाइडमध्ये मी गॅनोडर्माचे फायदे सांगितले ते सगळेच्या सगळे फायदे आपल्याला डीएक्सिन चहामधनं मिळतात. पण सांगितलं त्याप्रमाणे त्याचं काही पथ्य आहे की ज्यावेळेला आपण डीएक्सिनचा चहा घेतो तेव्हा आपण दुधाचा चहा पूर्णतः बंद करणं आवश्यक आहे. कारण एका ठिकाणी आपण ऍसिडिटी वाढवतोय आणि ऍसिडिटी कमी करण्याचं काम करणार तर त्याचा इफेक्ट आपल्याला मिळणार नाही. सो अशा पद्धतीने जेव्हा आपण गॅनोडर्मा आपल्या रोजच्या आपल्या जीवनामध्ये घ्यायला लागू त्यावेळेला आपल्याला त्याचा फायदा कितीपत फायदेशीर आहे हे मी या स्लाइड्स मधनं आज सांगण्याचा प्रयत्न केलाय. सो डीएक्सन मार्केट हे अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठीच बनवलेलं मार्केट आहे. खूप श्रीमंत लोकांनी गॅनोडर्मा खायचं असं नाहीये. तर ध्येयच कंपनीचं असं आहे की सर्वांपर्यंत गॅनोडर्मा पोहोचावा कारण ती सगळ्यांची मूलभूत गरज आहे. आणि जर आपण हे पॉइंट्स आपल्या मार्केटिंगमध्ये ऍड केले तर मला नाही वाटत आपल्याला कोणी डीएक्सनचा बिझनेस करण्यापासून थांबवू शकतो. सो मी माझं प्रेझेंटेशन थांबवतोय आणि थँक्यू व्हेरी मच देवकर सर मला संधी दिल्याबद्दल.